पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी अजित पवार दुसऱ्यांदा भल्या पहाटे रस्त्यावर उतरले। पहाटे आयटी पार्क हिंजवडी परिसराचा आढावा घेतला आणि यावेळी अजित पवारांनी आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललंय असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी एका सरपंचाला खडेबोल सुनावले। मात्र नंतर मी कुणाला झापलं नाही, जोरात बोललं म्हणजे झापलं होत नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिरात जातात, धरणं करताना मंदिरात जातात, तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो, मला काय करायचं ते काय सगळं आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर, तुमच्या माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो, ह्याच्यामुळेच बघतो, मला कळत नाही, माझी लोक नाहीत, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। वेगवेगळे नाले ओढे अडवले गेले, त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं गेलं, ते आम्हाला पाडावं लागतंय, काढावं लागतंय। आज तुम्ही पण पत्रकार मित्रांनी काही बाबतीमध्ये बघितलेलं असेल। होतंय काय, माझा थोडासा आवाज मोठा आहे, मी काही बघितलं, काही बोललो की लगेच तुम्ही टीव्हीला दाखवता अजित पवारांनी आमक्याला झापलं। मी काही झापायला आलो नाही, सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, सगळेजण आम्हाला सहकार्य करतायत।